माझं नाव अन्वेष विजय गंगेवार आहे. मला नीट 2022 मध्ये 675 मार्क्स आहेत. मी जवळा पंचायत गावचा आहे. माझे पप्पा शेती करतात. 2 वर्षात मी IIBला शिकत आहे. 2 वर्ष यांचं कॅम्पसमध्ये मी अभ्यास केलेला आहे. इथल्या रीडिंग रूममध्येच मी बसून अभ्यास करत होतो. तर एकदम म्हणजे शिक्षक भरपूर लक्ष देतात. प्रत्येक लेसनच्या NCERTची लाईन टू लाईन एक्सप्लेन केली जाते. त्याच्यामुळं जे कन्सेप्ट एकदम क्लिअर आहेत. क्वेश्चन कसाही आला तरी सोडवता येते. याच जसे इथे पेपर असतात IIBमध्ये, तसाच फायनल नीटचा पण पेपर तसा झाला होता. थोडा लेंदी, जसं IIBचे पेपर लेंदीच असतात, तसाच पेपर नीटला आल्यामुळं खूप मदत पण झाली. आणि शिक्षकांनी ज्या प्रकारे त्या पॉईंटला हे एक्सपांड केलं, त्याचा पण खूप फायदा झाला. मी बायोलॉजीचं NCERT थ्रू करत होतो. NCERT एकदम लाईन टू लाईन लक्ष देऊन वाचायचो. किती जरी वेळ लागला तरी स्किप करत नव्हतं पॉईंट्सला. पॉईंट्स कडलं म्हणजे पॉईंट स्किप झाले त्याच पॉईंट मोस्टली क्वेश्चन यायचा आणि ते म्हणजे मार्क्स काढायचे. त्याच्यामुळं मोस्टली ते पूर्ण पॉईंट्स वेळ लागत होतो. मला वेळ जास्त लागत होता. स्लो रीडर आहे मी पण. खूप जास्त वेळ लागत होता. तरी जसं मला लक्षात बसते त्याच पद्धतीने वाचत गेलो. म्हणजे पद्धत मी कधी बदलली नाही. फिजिक्ससाठी क्वेश्चन्स सोडवण्याची स्पीड कमी होती, तर तरी पण ते फिजिक्सचे क्वेश्चन सोडवत होतो. आधी रिवाईज करायची नोटबुक, त्याच्यानंतर मग क्वेश्चन सोडवायचे. आणि केमिस्ट्रीसाठी पण NCERT रीडिंग आधी फॉलो केली. आणि फिजिकल केमिस्ट्रीसाठी आपल्या नोट्स, क्लास नोट्स मोस्टली. सगळ्यात मेन म्हणजे आपण जिथं शिकतो तिथं आपला सगळ्यात जास्त विश्वास असला पाहिजे. शिक्षक आपल्याला शिकवतात त्याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. ते जर आपल्याला सांगतात काय रिवाईज करा, तर त्या पद्धतीनं आपल्याला रिवाईज करता आलं पाहिजे. आपण केलं पाहिजे. असं नाही की सर काही पण म्हणायलेत, असं कधी वाटू द्यायचं नाही. स्वतःही वाटू द्यायचं नाही. आणि इन्स्टिट्यूटवर कधी पण आपण भरोसा ठेवायचा जिथं आपण प्रिपरेशन करत आहे. आपलं स्कोर आपण हळूहळू वाढतं. एकदाच कधी स्कोर वाढत नाही. आपापली मेहनत करत जायची. स्कोरकडे लक्ष द्यायचं नाही. आपण जर मेहनत केली तर स्कोर आपोआप वाढते. माझा पण स्कोर सुरुवातीला खूप कमीच होता. तेच जसं जसं एक राऊंड झाले, राऊंड्समध्ये जे चुका होत होत्या, म्हणजे जे लेसनचे म्हणजे चुकत होते त्यांचेच क्वेश्चन बघितलं, जे क्वेश्चन रेफर केले, लेसन डबल वाचला, त्याच्यानुसार मार्क्स इम्प्रूव्ह होत जातात. त्याच्यानंतर जे मोस्टली जे क्वेश्चन चुकतात त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. डाऊट्स क्लिअर केले पाहिजे. आपण बऱ्याच वेळेस डाऊट्स असतात आपल्याकडे, जाऊ द्या काय विचारायचं, विचारलं नाही तर काय होणार आहे. पण ते विचारलं आपल्याला दुसरे 2 एक्स्ट्रा पॉईंट्स कळतात. विचारल्यावर फायदाच होते. कधी पण विचारायला मागं द्यायचंच नाही. विचारायचं शिक्षकांना. शिक्षक आपल्याला टाईम देतात, सगळं होते. तरी आपण स्वतःहून विचारायला लागते. तिन्ही विषयाच्या प्रिपरेशनबद्दल विचारलं तर असं मला वाटते की बायोसाठी आपण NCERT रिफर केले पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे NCERTचे लाईन टू लाईन रीडिंग, केअरफुल रीडिंग, स्लो रीडिंग जरी केली, सगळे पॉईंट आपल्या लक्षात राहत असतील किंवा आपल्याला जरी ते नोट होत असतील, तर ते स्लो रीडिंग जास्त इम्पॉर्टंट, फास्ट वाचून घेण्यापेक्षा. आणि त्याच्यानंतर मग आपल्या क्लास नोट्स कधी एक्स्ट्रा नसतात. क्लास नोट्स खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहेत. ते इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि मोस्टली नीटमध्ये क्वेश्चन कन्सेप्ट बेस जास्त येतात. आणि NCERT बेस ते असतातच, पण ते कन्सेप्ट बेस सोबतही असतात. त्याच्यामुळं नोट्स पण इम्पॉर्टंट आहेत. क्लास नोट्स बनवायचे एकदम म्हणजे इम्पॉर्टंट आहे. क्लास नोट्स जे आपल्याला IIBच्या नोट्स आहेत ते पण. बायोचं मोस्टली NCERT, त्याच्यानंतर नोट्स हे इम्पॉर्टंट आहे बायोसाठी. आणि बायोचा स्कोर कन्स्टंट रीडिंगनंच इम्प्रूव्ह होते. तर दुसरं काही करण्याची गरज नाही. क्वेश्चन्स प्रिव्हियस इयर सोडवायचे, दुसरे क्वेश्चन सोडवण्याची गरज नाही आहे. प्रिव्हियस इयर म्हणजे दुसरे का आपण क्वेश्चन सोडवलं बऱ्याच वेळेस चुकीचे ॲन्सर्स पण असू शकतात. पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आधीच्या NTAनं उत्तर दिले तेच असतात. आणि जे आपण पाहिलं केमिस्ट्रीमध्ये 3 पार्ट्स आहेत: फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक. फिजिकलसाठी आपल्या फॉर्म्युलेज NCERT एक रीडिंग जरी केली त्याच्यासाठी पॉईंट सगळे कवर करून घेतले. त्याच्यानंतर मग जे फॉर्म्युले आहेत, जे पॉईंट्स लक्षात ठेवायचे त्याचं रिव्हिजन करून आणि क्वेश्चन सोडवणं इम्पॉर्टंट आहे फिजिकल केमिस्ट्रीसाठी. ते मोस्टली जास्त थेरॉटिकल क्वेश्चन येतात जे की कन्सेप्ट बेस असतात. आणि बाकी तर आपलं एकदम मॅथमॅटिकल क्वेश्चन असतात फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. आणि इनऑर्गॅनिकमध्ये ते NCERT बेस, कम्प्लीट NCERT बेस. NCERTच्या बाहेरचं काहीच येत नाही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. काही जरी आपण केलं बाहेरचं तरी ते काय कामाचं नाही. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी NCERT सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि ऑर्गॅनिकसाठी NCERT बेस्ड रिॲक्शन्स. NCERTमध्ये ऑर्गॅनिकच्या बरेच असे पॉईंट आहेत जे मिस होतात. खूप छोटे छोटे पॉईंट्स आहेत. आता हायड्रोकार्बनमध्ये, अमाइन्समध्ये, आता ते सगळे आपण जशी इनऑर्गॅनिकची रीडिंग करायला हवी तशीच ऑर्गॅनिकचीही करायला हवी. आणि ऑर्गॅनिकचे पण क्वेश्चन सोडवावं लागतात. लिंक्ड रिॲक्शन सोडवायला खूप मदत भेटते. आणि लास्ट आपण जर फिजिक्सबद्दल बोललो तर फिजिक्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युले असतात. आपण फॉर्म्युले परफेक्ट केले पाहिजे आधी. एकदम सुरुवातीला आपले कन्सेप्ट क्लिअर झालेच पाहिजे. कन्सेप्टच्या नंतर आपण जर एखादा कन्सेप्ट जरी समजला नाही, आपल्या कन्सेप्टमध्ये
थोडं डाऊट जरी असेल आणि ते कन्सेप्ट जर खूप हार्ड लेवलचं असेल, आपल्याला समजतच नसेल, तर आपण त्याच्या बेसचे फॉर्म्युले लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे फॉर्म्युल्याहून आपलं काम होऊन जाते, पण कन्सेप्ट हे खूप इम्पॉर्टंट, कारण फॉर्म्युला कसा लावता हे कन्सेप्टूनच कळते. आणि त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवण्यावर मदत भेटते, म्हणजे जास्त क्वेश्चन सोडवावे लागतील. फिजिक्सला बऱ्याच जणांचा स्पीडचा प्रॉब्लेम असतो, टाईम कमी भेटते फिजिक्सला. तर आपल्याला ते क्वेश्चन सोडवल्यावरच ते आपलं काम होईल. जितके जास्त आपण क्वेश्चन सोडू तितकं जास्त आपल्याला त्याची मदत होईल, स्पीड वाढेल. तर फिजिक्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि फिजिक्सची जरी NCERT जरी वाचली तर काही प्रॉब्लेम नाही. NCERTतून बरेच पॉईंट आपल्याला भेटतात. NCERTमध्ये पण नवीन पॉईंट्स आहेत, म्हणजे फॉर्म्युले दिलेले आहेत जे डायरेक्ट लागतात बऱ्याच वेळेस. तर कारण NTA NCERT बेस पेपर काढते, तर ते एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स पण टाकले होते गेल्या वर्षी, त्याच्यामुळे एक्सरसाइज पण सोडवायचे मस्ट आहे. आणि ते छोटे छोटे पॉईंट जे फॉर्म्युले डायरेक्ट फॉर्म्युले NCERTत आहेत, जे आपण एक्सपांड करून अभ्यास करतो, तर बऱ्याच वेळेस डायरेक्ट जे फॉर्म्युला NCERT दिला आहे शॉर्टमध्ये त्याच्यावरच क्वेश्चन येतो, आणि ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कधी आपल्या स्वतःला टाईममध्ये रेस्ट्रिक्ट नाही करायचं. जितके आपले रोजचे पॉईंट्स आपले जे कव्हर करायचे ते पॉईंट्स नोट करून घ्यायचे, आणि त्या पॉईंटला जितका टाईम लागते तेवढा द्यायचा. असं नाही की म्हणजे एकच पॉईंट करत बसलं, ते थोडं तरी ठेवायचं की आपल्याला माहीत असायला पाहिजे एवढा टाईम देवा आपण. असं नाही की इतका टाईम झाला आणि आपला पॉईंट संपला सोडून दिला. ते टाईम पण फिक्स करायचा, पण त्या टाईमला तेवढं एकदम हे करायचं नाही, फॉलोअप करायचं नाही की पॉईंट होईल. जर एक्स्ट्रा टाईम लागत असेल पॉईंट कंप्लीट करायचा, एक्स्ट्रा टाईम घ्यायचा, त्याला व्यवस्थित कंप्लीट करायचं. जितकं आपल्याला होते तितकं आपल्यापासून अपेक्षा ठेवायची, जास्त हे करायचं नाही, क्राउडिंग जास्त करायचं नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही, टाइम टेबलमध्ये फॉलो होत नाही. स्ट्रेस आल्यावर कसं करायचं हे बऱ्याच जणांचा प्रश्न असते. तर स्ट्रेस आल्यावर आपण स्ट्रेस कशामुळे, ते कमी मार्क्स पडल्यामुळे स्ट्रेस मोस्टली येते. तर आपले मार्क्स कमी पडले तर आपले जे डाऊट्स असतात ते मित्रांसोबत डिस्कस करायचे. डिस्कशनमुळे इंटरेस्ट वाढतो. जर डाऊट जेव्हा क्लिअर होतात डिस्कशनमध्ये भरपूर इंटरेस्ट वाढतो आपला. का आपण डिस्कस केलं तितके नवीन नवीन पॉईंट्स क्लिअर होतात, मित्राचे पॉईंट्स आपल्याला भेटतात, आपले त्याला भेटतात. हे कधी काहीही डिस्कशन इथे फायद्यातच राहते. आणि शिक्षकांना आपण जेव्हा आपल्याला लईच टेन्शन वाटत असेल किंवा डिप्रेस वाटत असेल तर शिक्षकांकडून गायडन्स घेणे सगळ्यात म्हणजे चांगली गोष्ट आहे. आपण शिक्षकांकडून गायडन्स घेऊ शकतो, ते आपल्याला योग्यरित्या गाईड करतील. ते सगळं सांगते, कारण त्यांना बऱ्याच एक्सपिरियन्स असते, त्यांनी बऱ्याच जणांना गाईड केलेलं असते, त्यांनी बऱ्याच सिच्युएशन बऱ्याच जणांची कंडिशन पण बघितलेली असते. त्याच्यामुळं सगळ्यात बेस्ट वे डिप्रेशन दूर करण्याचा म्हणजे शिक्षकांचा गायडन्स घेणं. त्यांनी जे म्हणले ते फॉलो करणं, असं नाही त्यांचं बोललं त्यांना विसरून गेलं, ते फॉलो पण करणं आवश्यक आहे. जे सांगायले प्रत्येक गोष्ट आपण त्याला लक्ष देऊन फॉलो केली पाहिजे. आता आपली जे चुका असतात, जे पेपरमध्ये आपण चुका करतो, ते आपण आता डाऊट्स त्याचे क्लिअर करून ते नोट करून ठेवले चांगले सवय आहे. नोट बनवणं त्या क्वेश्चन्सची, चुकलेल्या क्वेश्चन्सची, त्या पॉईंट्स जर आपण टेक्स्टबुकवर जरी हे पॉईंट मला चुकला, इथला पॉईंट आहे, त्याला हायलाईट जरी करून ठेवलं, त्या पॉईंटचा क्वेश्चन चुकला तसं पण चालते. तर मी म्हणजे आता तरी मी वही बनवली होती जे चुकलेले क्वेश्चन्स लिहिण्यासाठी. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोची एक कंबाईन नोटबुक जरी केली, त्याच्यात आपले जे क्वेश्चन्स वाटतात आपल्याला डबल आल्यावर पण चुकतील तसे क्वेश्चन्स लिहून ठेवायचो. जे सोपे सिली मिस्टेकमुळे गेले तसे लिहायची आवश्यकता नाही वाटत. जे आपल्या कन्सेप्टमुळे गेले किंवा जे आपले कन्सेप्ट माहीत नव्हते, आपल्याला ते मेथड माहीत नव्हती सोडवण्याची फिजिक्समध्ये, बायोमध्ये ते कन्सेप्ट माहीत नव्हता, केमिस्ट्रीचं ते सेम प्रॉब्लेम, तसे ते क्वेश्चन लिहून घ्यायचे, त्याची मेथड लिहून घ्यायची सोडवण्याची. याच्यानंतर जे विद्यार्थी नीट देणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडून ऑल द बेस्ट. थिंक नीट, थिंक IIB.